राहुल गांधींमध्ये हरल्यावरही अहंकार असं अमित शहांनी म्हटलंय। काँग्रेसने कधीही आश्वासने पूर्ण केली नाहीत। राहुल गांधींच्या खटाखट वक्तव्यावर आता अमित शहांनीही सडकून टीका केली। मोदींकडून महाराष्ट्राला 10 पट निधी असंही अमित शहांनी म्हटलंय। मोदींच्या काळात महाराष्ट्रात अनेक विकास कामे झाली आहेत असं देखील अमित शहा यांनी म्हटलंय। मुझे सभी कार्यकर्ता बताएं, जो विजयी होता है उसकी सरकार बनती है। भारत में सरकार किसकी बनी है? जरा जोर से बोलो, किसकी बनी है? विपक्ष में कौन बैठा है? तो विजयी कौन बना है? मैंने तो पहली बार ऐसा देखा है कि 30 मार्क का लक्ष्य लेकर 25 प्राप्त करने वाला बच्चा अहंकार में आ गया और 90 का लक्ष्य रखकर 78 वाला पसोपस में पड़ गया। जीतने के बाद अहंकार आना, इसका आपको सैकड़ों उदाहरण दुनिया भर की राजनीति में मिलेगा, मगर एक अनूठा उदाहरण राहुल गांधी दुनिया को दे रहे। वो हारने के बाद अहंकारी हो गए। मैं आज राहुल बाबा को कहने आया हूं, देश की जनता ने तो खटाखट फटाफट पर भरोसा नहीं किया, मगर आपके पास राज्य सरकारें हैं। कर्नाटक में है, हिमाचल में है, तेलंगाना में है, 3 तो बची ही है। तो वहां खटाखट भेज दीजिए ना पैसा भाई। भेजना चाहिए या नहीं भेजना चाहिए? मैं तो तेलंगाना, कर्नाटक और हिमाचल की बहनों को कहना चाहता हूं, एक खटाखट का डिमांड खड़ा करिए। अरे छोड़िए राहुल बाबा, आपकी सरकारों का एजेंडा देख लीजिए। तेलंगाना और कर्नाटक में और हिमाचल में 1/3 एजेंडा भी आप पूरा नहीं कर पाए, और मोदी सरकार ने 14 के एजेंडे में से एक भी बात बाकी नहीं है, और 19 के एजेंडे में सिर्फ 3% बात। तर भाजपच्या अधिवेशनाच्या दरम्यान अमित शहा यांनी टीका केल्यानंतर त्यावरती आता काँग्रेसकडून ही प्रत्युत्तर देण्यात आले। नाना पटोले आणि अतुल लोंढे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूयात। 250 पार महाराष्ट्रातील टाका हा नेरेटिव्ह ज्या पद्धतीनं लोकशाहीचं न मानणारी व्यवस्था जी भाजपमध्ये आहे आणि खोटं नेरेटिव्ह टाकण्याची मानसिकता त्यांची जी आहे, आपले स्वतःच पाप दुसऱ्यावर टाकणं, हे मानसिकताच भाजपची आहे। काँग्रेसने कुठलंही खोटं नेरेटिव्ह टाकलेलं नाही। राहुल गांधींमध्ये हरल्यावरही अहंकार अशा प्रकारची टीका अमित शहांनी केली। आज महाराष्ट्रातले खोटे आणि दिल्लीतले शहा असे खोटे शहा बेंबीच्या देठापासून गळ्याच्या शिरा ताणतपर्यंत खोटा बोलत आहेत। माझा त्यांना प्रश्न आहे, नीती आयोगाचे उपाध्यक्ष देब्रॉय यांनी जेव्हा आर्टिकल लिहिलं आणि वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक, ही लाईन आता काढून टाकली पाहिजे, याच्यावर मोदी काही बोलले, शहा काही बोलले, फडणवीस काही बोलले? तुम्ही या देशाचा तिरंगा अशुभ म्हणून पायाखाली तुडवला होता, हे तुमचे 5 जणांनी ऑर्गनायझरमध्ये लिहिलेलं आहे। या सगळ्या गोष्टीवर तुमची भूमिका काय ते तुम्ही महाराष्ट्राला सांगा। आणि एवढ्या सगळ्या संविधानाच्या विरोधात संविधान बदलायचं असं म्हणत असताना का पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना सुनावलं नाही? का त्यांच्या तिकिटा कापून त्यांना शिक्षा दिली नाही? का त्यांच्याविरुद्ध काही कारवाई केली नाही? याचंही उत्तर द्या। महाराष्ट्र तुमच्या खोट्याला बळी पडणारा नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।